हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. नवीन दिवसाची तर सुंदर सकाळ सुरू झाली होती आणि कालच्या व्हिडिओला सर्वांनी खूप छान कमेंट केल्या. काहींनी काळजी दर्शवली तर काहींनी बरेचसे सजेशन दिले. तर तसेच आजच्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा. जो काही डाऊट असतील तर कमेंट करा, तर तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला नक्कीच भेटेल. कालच्याला एक कमेंट होती मला की ताई व्हिडिओ एडिट कसे करता तुम्ही. तर एकदम सोपं आहे. कोणता ॲप वापरते तर इन शॉर्ट एकदम लहान मूल पण ते वापरू शकतं. पण मला प्रश्न पडला की बाबा मी ते कमेंटद्वारे कसं समजावून सांगणार की कशा प्रकारे एडिट करतात किंवा काय. युट्यूबवरती जरी सर्च केलं तरी एकदम सोपं आहे. तुम्ही म्हटले की मध्येच आवाज म्यूट करते, नंतर व्हॉइस ओव्हर करते. एकदम सिंपल आणि साधीशी प्रोसेस आहे. जर कोणाला असं वाटत असेल की एडिटिंग कशी करतात हे जर जाणून घ्यायचं असेल तर मग मी एखाद्या दिवशी तसा व्हिडिओ बनवू का, तर तुम्हीच सांगा. तर तुम्हाला त्याने जर काही फायदा होणार असेल तर मी नक्कीच ट्राय करेल. एकदम सिंपल आणि साधीशी प्रोसेस आहे. तर आज रविवार होता आणि रविवार म्हटलं की मग काहीतरी स्पेशल असणारच. मग ते नाश्त्यापासून तर जेवणापर्यंत. तर इथं इडली करायला घेतली होती, तर तीच इडलीची चटणी करायला सुरुवात केली होती. पण त्या अगोदर कालच्याला जी मावळात घटना झाली तर सर्वांना माहीत पडलं असेल. न्यूजवरती प्रत्येक सोशल मीडियाचे जे न्यूज चॅनल आहेत त्यावरती तीच एकच घटनेची सध्या न्यूज जास्त व्हायरल होत आहे. म्हणजे मावळामध्ये जो कुंडमेळा इथे जो पूल आहे तर तो कोसळला आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोक वाहून वगैरे गेले. तर सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला पण सध्या आम्हीच अशा कंडिशनमध्ये की दुसऱ्याचं दुःख समजू शकतो. पण आता सध्या काय चाललंय काय माहिती बाई. काहीही होतंय असं वाटतंय आजचा दिवस गेला उद्याचा दिवस कसा जाईल काय माहिती. मी तर आता सध्या एवढंच धरून चाललेले की आजचा दिवस गेलाय ना, उद्याचं उद्या बघता येईल. इतकी वाईट परिस्थिती आली आहे. म्हणजे काहीही घडतंय. दिवस उगवला की आजच्या दिवसामध्ये काहीतरी इतके विचित्र प्रकार, जसं की तुम्ही ते विमानाचं ऐकलं, त्याच्यानंतर आता हे कालच्याला पण किती विचित्र प्रकार की म्हणजे त्या लोकांना वाटलं असेल का बाबा फिरायला जाताना आपण पुन्हा रिटर्न घरी येणारच नाही किंवा असं. तर राहू द्या, तो भाग बाजूला राहिला. पण आता एवढंच सांगू शकतो की त्या कुटुंबाला ह्यातून सावरण्याची शक्ती भेटू दे, ताकद भेटू दे. आणि दुसरं असं की सर्वांनी आपली काळजी घ्या कुठेही फिरायला जाताना. मी मागच्या वेळेस पण ह्यावरती एक व्हिडिओ केला होता. माझं झालंय सर्व आवरून आणि आता निघाले. सकाळचा नाश्ता झाला, सकाळची कामं झाल्या, टायमिंग झालाय. किती वाजले ते पण पाहिजे नाही, पण 12 वाजले असतील. करेक्ट 12 वाजायला 4 मिनिट बाकी आहे. तर 12 वाजलेत. कोणाचा आवाज आला काय माहित. तर 12 वाजलेत. आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. तर तेच म्हटलं काय करावं. डोक्यात विचार बिर्याणी करावी म्हणून म्हटले, कारण तशी आम्हाला व्हेजवाल्यांना इडली आहे आणि नॉर्मली भात वगैरे झाला तरी होऊन जाईल. तर त्यांना फोन करते आणि त्याच्यानंतर मग तयारी करते बिर्याणी बनवण्याची. तर चला, टाइम वेस्ट न घालवता पहिलं करून घेते. येतंय का तुला कोण घ्यायला? चल मी तुला तिथपर्यंत सोडून आणते. नाना द्यायला टाइम. चला इकडे बघू, छान दिसते का बघू ना पहिली. तू दिसत नाहीये मला छान दिसते. वाव किती छान दिसती. चला चला चला. रडू नको, आरडा नको करू. बाय कर की मम्माला. आरवी गेली. पाऊस पण सुरू झालाय. रिमझिम रिमझिम पावसाची सुरुवात झाली आता. तर आता पहिलं दुकानावर जावं लागेल सर्व सामान आणायला. चलो. तर रविवारचा दिवस होता. बरेच दिवस बिर्याणी बनवायचं असं चाललं होतं, पण मला काही वेळच भेटत नव्हता. तर त्याच्यामुळे म्हटलं आज आवर्जून बिर्याणीची तयारी करायला घेतली होती. आणि हे सर्व करत असताना मला कुठल्याही प्रकारची आयडिया नव्हती की असा काही प्रसंग घडलेला आहे मावळामध्ये. दुसरं असं की हे खूप उशिरा कळलं मला. म्हणजे एक 5-5:30 नंतर. सकाळीपासून मी माझ्या कामालाच लागलेले होते आणि त्याच्यानंतर एकदम संध्याकाळच्या टायमिंगला जेव्हा मोबाईलमध्ये न्यूज पाहिले तेव्हा मला कळलं की बाबा असा प्रकार घडलाय. बिर्याणीसाठी इथं आणलाय दावतचा राईस, लक्की बिर्याणी मसाल्याचे 15 वाले 2 पॅकेट, दही, पुदिना, चिकन. पहिलं चिकन बाजूला करून घेते. सासूबाई गेल्या तारवीला बघायला तिकडे. तर पहिलं तांदूळ काढून घेते, त्यानंतर चिकन मॅरिनेट करून ठेवते.
चिकन वगैरे धुवायला ते मदत करतील मला. काल का परवा मला एक कमेंट होती की मी नॉनव्हेज खाते का म्हणून. तर मी नॉनव्हेज नाही खाते. बघा माझ्या गळ्यामध्ये तुळशी माळ आहे. 2 वर्षाची असल्यापासून माझ्या गळ्यामध्ये माळ आहे. आता मला रनिंग आहे 27, म्हणजे 25-26 वर्ष झाले मी नॉनव्हेज खात नाही. पण सर्व नॉनव्हेज एकदम परफेक्ट बनवते. तर आता आणि बनवावंच लागतं. आता लग्न झालं म्हटल्यानंतर, लग्न अगोदर नव्हतं कधी बनवलं. तर असं त्याच्यानंतर आमच्या घरामध्ये 20-25 जणांची फॅमिली, म्हणजे माझ्या माहेरी, मेन मूळ माहेरी, ते चुलत्याची मुलं वगैरे आम्ही धरून फक्त एवढ्या लोकांमध्ये फक्त श्रीकांतला आणि मला माळ होती. श्रीकांतला माळ होती आणि मला. तर त्याला पण 1 वर्षाची असताना त्याने घातलेली आणि मी सुद्धा. चला बोलत न बसता पहिले करून घेते. सकाळी इडलीचा नाश्ता घेतला. टायमिंग 12 वाजले होते. अचानक मनामध्ये आलं की हे बरेच दिवस झाले म्हणतात आहे की बिर्याणी बनव म्हणून. तर तेच इथे बनवायला घेतली होती. त्याच्यासाठी इथं सर्व सामान घेऊन आले. तर एक गोष्ट क्लिअर झाली असेल, त्या दिवशीचे कमेंट होते ताई तुम्ही नॉनव्हेज खात नाही का म्हणून. तर नाही खात, मला माळ आहे त्यामुळे नॉनव्हेज खाण्याचा प्रश्नच येत नाही. पण मला सर्व बनवावं लागतं. मग ते मटण असेल, चिकन असेल, त्याच्यानंतर तुम्हाला सांगते मासे, इवन खेकडं सुद्धा मी बनवते. आणि हे सर्व लग्न झाल्यानंतरच शिकले. लग्न अगोदर आईने मला कधीच बनवून दिलं नाही. तिला चांगलं वाटत नसायचं की बाई माझी माळकरी मुलगी आहे आणि तिने नॉनव्हेजला हात लावायचा. पण आता सर्व बनवावं लागतं. लग्न झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी चेंज होतात. तर इथं आता मी बिर्याणीची तयारी करायला घेतली होती. तर पहिला तांदूळ शिजवून घेतला. पहिलं मी काय करायची, तुम्हाला माहिती आहे उकळी काढून भात करतात, तर मी तसा करायची भात. पण त्याने काय व्हायचं की भाताला जी ग्रेव्ही आहे तर ती लागू होत नसायची. म्हणजे सर्व पाणी काढून टाकलं की त्यांना असं वाटायचं त्याची टेस्ट खराब झाली, म्हणजे नाही का टेस्ट लागत नाही हो व्यवस्थित. तर मग मी आता काय करते, अशा प्रकारे भात करते. हे घ्या चिकन. तर आता हे मला चिकन धुवून द्यायचं काम करणार आहे. परत घ्या ना तिथली ते पीस. मी त्याच्याकडून म्हटले बिर्याणीच्या हिशोबाने करून दे म्हणून दिले बोलल्या. बघा खोलून. तर बिर्याणी करत असताना हे काम ह्यांच्याकडे चिकन वगैरे साफ करून द्यायचं. 1 किलो ते घाण वाटते म्हणून मला. करून घ्या. मग मी एकाचा अशा प्रकारे भात शिजवून घेताना प्रोसेस पाहिलेली होती. तेल घालायचं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे एक दोन खडे मसाले, त्यामुळे खडे मसाले चटके पण देत नाही व्यवस्थित तेलात भाजून घेतल्यामुळं. आणि तांदूळ भाजून घेतल्यानंतर एक साईडला पाहिलं असेल तुम्ही कळशीमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि आपल्याला अंदाज लागतो की किती पाणी घालावं लागेल. तर तशा प्रकारे करून घ्यायचं. आणि इथे आता सासूबाई आणि मी मिळून करत होतो बिर्याणी करत असताना फक्त नॉनव्हेज वगैरे मी त्यांना धुवून द्यायला सांगते. कारण मला ना किती नाही म्हणा पण किळस वाटते, नंतर जेवूच वाटत नाही. फक्त तेवढं धुवून मी त्यांच्याकडून घेत असते नेहमी. गोंधळ असा झालाय, बिर्याणी बनवता बनवता गेली लाईट आणि आता मला करायची होती पेस्ट. तर काय करायचं आता, वाट बघायची. हां पाट्यावर. एवढ्यासाठी तो पाटा किती लांब आहे, त्याला धुवायला लागेल. किती दिवस झाले वापरला नाही. 5-10 मिनिट वेट करू. मिक्सर नव्हते पण तो पाटा किती गसक्यात आहे. बघू 5-10 मिनिट वाट बघून बघू येईल ना. भात पण माझा होतोय, पण चांगला झालाय असं वाटतंय है ना. थोडा वाफेव पण होईल ना मग नंतर बिर्याणीत. होतोय की नाही काय माहित. झालाय बऱ्यापैकी. भात माझा तयार झाला तोपर्यंत इथे चिकन मॅग्नेट करण्यासाठी घेतलं होतं. लाईट गेल्यामुळं पेस्ट जी करायची होती तर ती राहून गेली होती. तर सासूबाई मला हेल्प करत होत्या, कटिंग वगैरे करून दे. तोपर्यंत मी इथे मॅग्नेट करायला घेतलं होतं चिकन. तर ह्याच्यामध्ये लाल तिखट, आपल्या घरातले जे काही रेग्युलर मसाले आहेत तर ते, त्यानंतर इथं दिसत असेल दही. अशा प्रकारे नॉनव्हेज बनवत असताना मी त्यांना ओतायला सांगते. कारण काय होतं, घरामध्ये एक जरी माळकरी असेल तर इकडे तिकडे लागालाग व्हायला नको याचा खूप जास्त विचार केला. आता ज्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज न खाणारे किंवा माळकरी माणसं असतील तर त्यांना माहित असेल की नॉनव्हेज जेव्हा बनतं तर तेव्हा खूप केअरफुली करावं लागतं. म्हणजे तेलाला इकडे तिकडे हात लागायला नको, पाण्याला नको लागायला. तर असं तर मग त्याच्यामुळे त्या मला वरून सर्व वस्तू ओतून टाकत असतात. तर असं तर आता इथे मी कांदा परतण्यासाठी घेतला होता, टोमॅटोची ग्रेव्ही केली होती. आता लाईट आली होती ह्या टाइमवरती.
आणि मॅग्नेट केलेलं चिकन एक 15-20 मिनिट ठेवलं का छान चिकन मुरतं. तर मी जरी बनवत नसले तरी पण मला छानपैकी बनवता येतं. तर अशा प्रकारे सर्व लाईट नसताना मी तयारी करून घेतली होती पहिली. मॅग्नेट केलेलं चिकन ठेवलंय, तर कांदा पण घेतलाय तळून, आणि इथं माझी ग्रेव्ही होतीये, तेल सोडेपर्यंत जरा परतून घेते. एक साईडला आरवीसाठी चाललंय आणि पाणी, एक साईडला माझी बिर्याणी रेसिपी कशी काय होती, सासू सुनेने केलेली बिर्याणी काय मिळतात, होईल का चांगली. तसं मी कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज केलं एक तर मला अंदाज नसतो, तिखट मीठ सगळं पेशंट मध्ये सगळं व्यवस्थित करते, तिला नसतं खायचं त्यामुळे मला अंदाज येत नाही. मग कंटिन्यू मला यांना सांगावं लागतं, मीठ बरोबर आहे का बघा, तिखट बरोबर आहे का बघा, आहे की नाही. तर असं माझं गोंधळ चाललेला असतो. पण माझं कसंही नॉनव्हेज झालं, आता काय माहित मी खाऊ शकत नसते, पण ते म्हणतात नाही बरोबर नाही झालं, पण हे म्हणतात नाही ठीक आहे चांगले. मग आता खरं कोण बोलतं खोटं कोण बोलतं काय नाही, आवडवडी खाल्लं पाहिजे ना, करते ह्याला महत्व आहे, हाय की नाही. मग तेच मग ह्या म्हणतात की नाही व्यवस्थित झाले, त्याला नाव ठेवायचं. पाठीला त्यात 2 पीस असतात, ते पण आणि ते पण आवडीने खातात मग ना, त्याच्यामध्ये ग्रेव्ही ना असतं तरी चांगलं लागतं. आणि घरी केलेलं पण आपण एवढे सगळं तयारी करते, सगळं मस्त करते, तिला नसतं खायचं. मग ते चांगलं झालं का चांगलं झालं का ह्याला विचार त्याला विचार असं कर. हा मला पहिलं तोंडात घातलं का चांगली झाली, मीठ बरोबर आहे, तिखट बरोबर आहे, तर माझं चाललेलं असतं. आणि मी केलं का मग ह्या म्हणतात नाही व्यवस्थित झाली चांगली झाली, पण त्यांचं असं की काहीतरी नाही हे कमी झालं ते कमी झालं, तर अशी म्हणजे काहीतरी फॉल्ट दाखवायचं काम करत. हा तर आता बघू, नाराज होतं ना करणार पण, त्यामुळे आता पहिल्या दिवसावरच चाललेली बिर्याणी. हा मग मी मध्ये मध्ये म्हटले मी आता बनवणारच नाही घरी, तुम्ही काय एक बनवते बाबा, एक तर मला अंदाज नाही त्या गोष्टीचा किती मीठ किती तिखट, मी घाबरून टाकते. त्याच्यानंतर थोडंसं कमी जास्त झालं की 4 वेळा ऐकावं लागतं. आणि आता म्हणतात नाही व्यवस्थित झालं, तर आता खूप दिवसानंतर केली आहे. आता बघू सासू सुनेने केली स्पेशल बिर्याणी कशी काय होतीये, मला सांगतो पुढे त्याचा रिव्ह्यू कसा येतो. काही माणसांना ना कितीही छान बनवलं तरी नावं ठेवायची सवय असते, तर तसंच ते थोडंफार इकडे तिकडे झालं तरी लगेच बोलणार. पण सासूबाई म्हणतात नाही व्यवस्थित झाली. तर असं तर काही मला शॉर्ट व्हिडिओच्या क्लिप काढायचे होते, त्यामुळे बिर्याणीची जी काही प्रोसेस आहे ती पूर्णपणे दाखवत बसले नाही, कारण मी सांगितलं की मला शॉर्ट व्हिडिओसाठी क्लिप हव्या होत्या. आणि एकच मोबाईल म्हटलं का थोडासा माझा गोंधळ उडतो की बाबा एका मोबाईलमध्ये मी काय काय शूट करणार. तर इथं अशी मस्त माझी बिर्याणी तयार झाली. त्याच्यानंतर इथे सासूबाईंना मला अशा प्रकारे सारखं विचारावं लागत असतं की बाबा शिजले की नाही बघा, कारण मला अंदाज नाही शिजायला किती टाइम लागतो, किंवा काही म्हणतात हाताने तोडून बघ, पण नाही समजत एवढं. त्यानंतर बिर्याणी केली आणि इथे शॉर्ट व्हिडिओसाठी छान अशी तयार झाली होती. आता हे घ्या, शिजले का बघा, बघा ही आमची माळकरीबाई. आता आमची बिर्याणी तयार झालेली आहे. इथं आता पसारा आवरावरी चालली. बिर्याणी म्हटलं का दिवसच जातोय, माझा तर जातोच, किती लवकर उरकण्याचा प्रयत्न केला तरी. आणि त्यातल्या त्यात लवकर झालं असतं तर ठीक आहे, आणि त्यातल्या त्यात आपलं शूट असतं, त्यातल्या त्यात आम्ही डान्स पण केला, शॉर्ट व्हिडिओ पण काढली, तर असा आमचा असतो गोंधळ. तर आता आरवी आली आहे, कुठे चालले? मी आली आहे बिर्याणी खायला. तुम्ही या बिर्याणी खायला होती आमची बिर्याणी किती, कुठे चालले आता तुम्ही? खोपोली, ते गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये ना. तर माझी इच्छा होती येण्याची, पण तुमचा दादा नाही म्हणतोय आणि कसं कंटाळा आलाय. खाऊन जाताय म्हणताय ना, खाताय म्हणताय ना, काय हो. बिर्याणी तयार झाली आहे, हे बघा. कशी नक्की श्युअर, मीठ तिखट हळद एकदम परफेक्ट सगळं एकदम. चला म्हणजे कामाची पोचपावती भेटली. मला काय पाहिजे ना आयुष्यात अजून. तुम्ही खाऊन दररोज खुश राहिले, चांगल्या चांगल्या कमेंट केल्या, मला काय पाहिजे ना आयुष्यात. आता माझा आराम झालाय, म्हटले चला थोडंसं बाहेर आता फिरून यावं, जरा आजीकडे जाऊन येते. आजी तब्येत कशी काय बघून येते, बरी नाही वाटते, त्यांना सकाळी नाश्ता द्यायला गेले त्यामुळे. त्या गाड्यांचा आवाज, तर पाऊस पण सुरू झालाय. टायमिंग झाले आता 6 वाजलेत, 6 वाजून 12 मिनिट झालेत. झोपले नाही का होतं, दुपारची झोपले ना मग पुन्हा संध्याकाळची झोप लागत नाही, म्हणून कालपासून जरा टाळतेचे, म्हणजे संध्याकाळची जरा चांगली झोप लागते. तर असं तर चला बघते. पाऊस झाला सुरू, पोरांची काही धावपळ चालली काय माहिती. तो घुमणे अभी थोडंसं पाय मोकळं करून येते. सासूबाई गेल्यात आईकडे, म्हटल्या बरेच दिवस झाले आईकडे जाऊन नाही आले, तर एकदा जाऊन येते जरा भेटून आईला. आई पण विचारत होती तुझी सासू आली नाही काय नाही असं.
आत्ता घरी आल्याबरोबर कुकर लावला आम्हाला सासऱ्यांना मला जेवणासाठी. जरी किती दिवसभर आज माझा जेवणामध्येच गेलाय, पण तरी अजून काही स्वयंपाक पूर्ण होत नाही. हां ओके मम्मा बोलती ना बाबू. तर आता आरवीचा नाश्ता तयार करायला ठेवला आहे. म्हटले शॉर्टकटमध्ये मॅगीच देते. तशी तिला फारशी मॅगी देत नाही मी, पण आज तिने नॉनव्हेज खाल्ली त्यामुळे म्हटले दूध नको, तर म्हटले हाई मॅगी तर ती देते करून. नाहीतर मॅगी हा प्रकार जास्त तिच्या खाण्यामध्ये येत नाही. आणि आत्ता कुकरलाचा आवाज दिसत असेल. त्यानंतर किराणा 4 दिवस झाले भरायचा पडलाय. अरे तुम्हाला बिचकवते ग, मला असं वाटतं कुकरच वाजला का काय त्याचा आवाज केल्यानंतर. इथं मॅगी करायला ठेवली आहे. डाळीची आमटी गेली आहे सासऱ्यांसाठी माझ्यासाठी. ते मॅगी होतीये, देऊ तुला काम होती. तर कुकरची शिट्टी काम होत आहे का? अच्छा गरम आहे म्हणून. आणि आता हाताने खायला शिकायचं काय? आता स्कूलमध्ये गेल्यावर काय मम्मा येणार का तुला भरवायला? म्हणून आता आरवी गुड गर्ल सारखी हाताने सुरुवात करणार आहे ना बाबू. असं थोडंसं तू स्प्रेड कर ना, त्याला थोडंसं स्प्रेड कर. त्यातली वाफ गेली ना मग ते खूप थंड होईल बाबा. ओके थांब लावते थोडा फॅन. इथे बघा कसा गोंधळ झालाय माझा. एकच ह्या ना कोथिंबीरच्या वड्या, मिरच्या बसल्यात त्यामध्ये. सासूबाईंनी केल्या होत्या रात्री मी आईकडे गेल्यानंतर. तर त्या आतून नुसत्या पिठूळ लागतात. ते पीठ लागतं आतमध्ये. हे बघा मी दुपारी एक थोडीशी कट केली होती, तर आतमध्ये नुसतं पीठ राहिलेलं आहे. मला असं वाटतं शिजायला कमी झाल्यात की काही कळे ना. नुसतं पीठ आहे, बाकी काहीच नाही त्यामध्ये. मी अर्धी दुपारी कट करून घेतली. म्हटले हा काय प्रकार आहे. तर मला असं लक्षात वाटतंय. हे बघा पूर्ण तसे त्यांच्यात रात्रीपासून फ्रीजमध्ये तरी कडकपणा नाही आला. म्हटले थोड्याशा पुन्हा ठेवून देते वाफ करायला. बघू हे झाकण टाकते. आमटी पण झाली. दुपारची एवढी बिर्याणी शिल्लक आहे. वड्यांचा काय गोंधळ झालाय काय माहिती. सासूबाईंनी करून ठेवल्या होत्या रात्री. मी आईकडनं 11 वाजता आले तर तेव्हा त्यांचं चाललेलं होतं. तर आतमधून खाताना एकदम पीठ लागतंय. तर मला असं वाटतंय उकडले नाही व्यवस्थित. तर असं तर आता किराणा भरून ठेवते. आहे टाईम तर माझ्याकडे. अजून त्या काही आलेल्या नाही आहेत, कारण मला असं वाटतं आईसोबत गप्पा मारत बसले असतील. आणि त्यामध्ये मावशी पण आलेली आहे, मग निघले असतील गप्पा त्यांच्या. तर आईने पण 2-3 वेळा विचारलेलं की तुझी सासू आली नाही बरेच दिवस. आणि त्यांनाही वेळ नव्हता भेटत आरवीमुळे. आणि राहिला प्रश्न की पुन्हा तुम्ही त्यांना ह्यांना तुम्हाला वाटत असेल या असंच बोलती. मला सवय झाली त्यांना अवजावं घालण्याची की सासूबाई असं वगैरे. तर त्याच्यामुळं जमतंय बाबू खायला. इथे व्हेजमध्ये स्वयंपाक झाला. त्याच्यानंतर मी म्हटले हा किराणा भरून घ्यावा. पूर्णपणे भरत नाही बसले, म्हणजे बरण्यांमध्ये डायरेक्टली जे मोठे डबे त्यामध्ये म्हटले पहिला जो आहे तर तो संपू दे. तर इथं आता सासूबाई आल्या होत्या आणि त्यांना मी दाखवत होते हा आणलेला रूम फ्रेशनर. तर असं माझा दिवसभर आज स्वयंपाकातच गेला. खूप वैतागले होते, थकल्यासारखं झालं होतं. जशी घरी थांबले तसं माझं काही ना काही चाललेलंच आहे. त्याच्यानंतर कधी कधी मला असं खरंच वाटतं की बाबा ह्या व्हेज जेवणापेक्षा नॉनव्हेज जेवण बरं. कारण ते काय होतं, एकदा केलं की कमीत कमी त्यामध्ये 2 टाइम जातात. आणि व्हेज जेवण जे आहे तर जास्त वेळ खाऊ आणि टाइम घेणार आहे असं मला कधी कधी वाटतं. जसं की आता सकाळची इडली बघा ना, बनवण्यामध्ये माझा किती टाइम गेला. त्याच्यानंतर किती त्याच्यामध्ये दुसरं असं की पुन्हा मग दुपारी मला पूर्ण स्वयंपाक करायला लागलं. तसं नॉनव्हेजचा एक बरा प्रकार आहे तो. आल्या जाऊन एवढा उशीर केला. लाईट गेली त्यातून. आईकडे गेल्या होत्या ना. आईकडे गेलते. बरी आहे काय? गेले नाही किती दिवस. आई बरी आहे म्हटले. बरी आहे काय ते झोपले तर. हा का. उठल्या कसल्या मग आणि मावशी होती घरामध्ये. मावशी आज जाती का काय. हा का. पोर होती पोर यायचे म्हणलं नाही ना. अच्छा. त्या दिवशी जे खाली केलेलं कपाट होतं म्हटले त्याच्यामध्ये साबण लावून ठेवावी, जेणेकरून बाथरूम शेजारी असले की कधीही घेता येईल. मग कपडे धुवायचे असतील, भांडी घासायचे असतील किंवा
आपल्याला लागणारा जो साबण आहे आंघोळ करण्यासाठी, तर इथं सर्व लावून घेतले. सासूबाई आल्या होत्या तर त्यांना विचारलं आईचं, तर ते नेहमीप्रमाणे तेच सांगितलं. नंतर मग म्हटली टाईम आहे तर आता इथलं सगळं बेड वगैरे आवरून घेते, म्हणजे कसं जेवण झाल्यानंतर सर्व गोष्टी निवांत होतात. सर्व आवरलेलं असेल त्याची कधी कधी जेवण झालं खूप कंटाळा येतो आणि आज मला खूपच वैतागल्यासारखं झालं होतं. जशी घरी थांबले तशी नॉनस्टॉप एकही दिवस माझा असा खाली जात नाही, काही नाही काही रेग्युलर चाललेलंच आहे माझं. तर असा होता आजचा दिवस आणि अशी आम्ही दोघी सासू सुनांनी मिळून केली बिर्याणी. एकमेकींच्या मदतीने पटकन पण होते आणि म्हणजे मला सुद्धा हेल्प होते. आणि दुसरं असं की थोडंसं मला मी म्हटले ना धुवायला वगैरे जर असं वाटतं की बाबा आता तुम्ही पण समजू शकता, त्यानंतर मला जेवण करावं लागतं, माझी इच्छा होत नाही जेवणाची असं. तर आता इथं संध्याकाळच्या टाईमवरती आमची दोघींची गप्पा चालल्या होत्या. आता टायमिंग झाले, वाजलेत 8 आणि आताशी आले ते तेव्हा म्हटले लेट झालं. लाईट गेली ना तिथं. ह्या लोकांनी बघितलं का गाण्यांचा आवाज? खिडकीला आम्हाला ना वाजवते. सकाळ सकाळ मॉर्निंग, अरे किती ओरडतात ती बाहेर लोक सकाळचे, बापरे. सकाळी 4 वाजल्यापासनं आहो भैया उठो भैया ते गाणी लावून बसतात. कसली ती गाणी त्यांची, दांगड यूपी बिहारचे भैया आहेत आमच्या शेजारीच रूमच्या. तर सकाळी करेक्ट 4:30 वाजता त्यांचा आवाज येतो मला. 4:30 ते 5 वाजता. आओ भैया पाणी लेके आओ शेरावाली माँ. तर त्यांची सकाळ सकाळ ते एक सकाळच्या डोक्याला देवीची गाणी लावतात. त्यांची पण लावतात, कळत पण नाही. हा घागरा चोली घागरा काय थोडं सकाळी ऐकत होतं. 4:30 वाजल्यापासून इतकी काम करतात ना ते लोक, आणि तरी एवढे लोक कशी त्यांना जागे ती काय माहिती बाई, है ना. रात्री किती वाजले ते? 12 वाजले त्यांना झोपायला. हा, आणि हार्डवर्क करतात शिवाय पण काम पण ते त्यांचं हार्डवर्क राहते, त्यांचं जागरण राहते, पण त्याचा त्रास आम्हाला पण त्रास होतोय. शेजारीची ना जवळ माझ्या रूमच्या शेजारीच आहे ना. तर तेच आईकडे गेले, त्या आईची कशी वाटली कंडिशन? तब्येत आहे अशी बरी आहे, पण ते झोप होत्यात ना त्यामुळे कंबर दुखते, हात पाय म्हणजे पोटात दुखते, अशा पोटाला हात लावून बसून बसून तिला त्रास व्हायला लागला, मान केला वगैरे, मान दुखते. मरीला म्हटले होते जेवायला बिर्याणी केली, पण नको म्हटली. तिचा पण आईपाशी जीव गुततो, तिला असं वाटतं सकाळचं सुटलं एकदा संध्याकाळचं की कधी डायरेक्टली घरी जाते. ते तिचा पूर्ण जीवन मग जा माझी गाडी घेऊन पांढरी ऍक्टिव्हा घेऊन गेली आधीच. नाही ती वेळ नाही, तिला असं वाटतं की कधी मी आईकडे जाते ते, त्यामुळे ती येतच नाही. आणि कोणाला घेऊन पाठवायला ते अजून शॉपमध्ये आणि नको वाटतं, त्यामुळे तिच्यासोबत पण हे म्हटलं नको तिच्यासोबत द्यायला. आणि यांच्याही लक्षात नसतं आलं, चालत जाणार होत्या, त्याशिवाय दळण घेऊन गेले होते ना. तुम्हाला आवडली का? तुम्हाला आवडली बिर्याणी? छान झाली. काही कमी जास्त नाही, चांगली झाली. ओके. आता श्रावण कधी चालू होईल? अजून टाइम आहे. आषाढी एकादशी येणार ना आता, पंढरपूरची पालखी निघणार आहे देवाची. मग आता तर आता आरवीला पण बोलवते, आरवी गेली तिकडे, आरवी घरातच बसत नाही. चला मग थकले झाले. तर असं म्हटलं की माणसाने अगोदर थोडंसं बेडावरून थोडंसं आराम करावा, पाठण टाकावी. पण कधी कधी बघा असं मी जेव्हा रूममध्ये बसलेले असते तेव्हा सासूबाई येतात, गप्पा मारत बसतात, त्यांचं काही ना काही चाललेलंच असतं बोलणं. फक्त त्या कॅमेऱ्यासमोर जास्त बोलत नाही व्हिडिओमध्ये, पण तसं त्यांना बोलायला लागतं. आणि ब्लॉगचा एंड मी इथंच केला, पुढे मी जास्त काही व्हिडिओ काढत बसले नाही, म्हणले तसे व्हिडिओ खूप मोठे होतात ते, तर त्याच्यामुळे. तर पुन्हा एकदा सांगेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, काही डाऊट असेल तर त्यावरती कमेंट करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एक नेक्स्ट छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.